येत्या 11 तारखेला म्हणजे परवा महाराष्ट्रामध्ये 200 जागांसाठी जी MPSCची परीक्षा जाहीर झालेली आहे, ही परीक्षा आज आम्ही सर्वजण एकत्र बसलो आणि आमच्या चर्चांती असं ठरलं की गेल्या काही दिवसात एक लॉकडाऊनची परिस्थिती होती म्हणा. आता आपण एक एक गोष्टी उघडायला सुरुवात केलेली आहे. कोरोनाचं संकट हे या 4 महिन्यात होतं, आत्तासुद्धा थोडंसं नाही म्हटलं तरी वाढलेलं आहे. आणि गेल्या 4 महिन्यामध्ये विशेष करून शाळा, कॉलेज, अभ्यासिका, वर्ग या सगळ्या गोष्टी ह्या बंद होत्या. आणि मग आम्ही एक सारासार विचार असा केला की ह्या परीक्षेला जे बसणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनासुद्धा काही ठिकाणावरून आम्हाला अशा सूचना आल्या किंवा विनंत्या पण आल्या की अभ्यासाला थोडा अवधी मिळाला पाहिजे. आणि म्हणून हा सर्व विचार केल्यानंतर 11 तारखेला होणारी परीक्षा आम्ही काही काळाकरता पुढे ढकलत आहोत. यापूर्वीसुद्धा 2 वेळेला ही परीक्षा पुढे ढकलली गेली होती. आता मात्र लवकर आम्ही पुन्हा एकदा बसू. MPSCला सुद्धा आम्ही सूचना केलेल्या आहेत की तुमच्याकडनं आम्हाला पुन्हा जर काही सूचना असतील तर येऊ द्या. आणि आता जी काही तारीख जाहीर होईल त्या तारखेला मात्र ही परीक्षा निश्चित घेतली जाईल. ही कधी घेतली जाईल ती तारीखसुद्धा MPSCने ठरवल्यानंतर जाहीर केली जाईल. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एक स्पष्टपणाने सांगू इच्छितो की आत्ता परीक्षेला जे विद्यार्थी बसायला पात्र आहेत त्यातला एकही विद्यार्थिनी ह्या परीक्षेला उद्या जी तारीख जाहीर, उद्या म्हणजे लगेच उद्या नाही, बोलण्याची पद्धत आहे, जेव्हा ही तारीख जाहीर होईल त्या परीक्षेला बसायला यातला एकही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही. सगळेच्या सगळे विद्यार्थी जे आज परीक्षेला बसू शकतात ते सर्व विद्यार्थी उद्या म्हणजे पुन्हा ते सांगतो, पुन्हा जेव्हा ही परीक्षा होईल त्या परीक्षेला बसायला पात्र राहतील. मला आता याच्यामध्ये काही जायचं नाही आहे, कारण मला सर्व समाजाचाच विचार करावा लागतो आहे. मराठा समाजाने सुद्धा त्यांच्या मागण्या किंवा त्यांची एक सूचना होती की परीक्षा पुढे ढकलावी. तसंच इतर समाजातील सुद्धा विद्यार्थ्यांनी केली होती की आमच्या अभ्यासाला थोडा वेळ मिळाला पाहिजे, कारण एकूण एक संभ्रमावस्था होती. आज जर का आपण बोलतो आहोत तर एक संभ्रमावस्था आहे. काही विद्यार्थी करोनाग्रस्त पण आहेत. तर आता मात्र पुढच्या वेळेला एक साधारणतः कालावधी ठरवला जाईल आणि परीक्षेची तारीख जाहीर केल्यानंतर आपण आता या लॉकडाऊनमधून बाहेर पडतो आहोत. आणि ते पडताना काय कशी सावधगिरी बाळगायची, मास्क वापरा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी जनतेच्या आता अंगवळणी पडत आहेत. मराठा आरक्षणाचा विषय आहे. मराठा संघटनांचा निकाल येत नाही तोपर्यंत परीक्षा नाही, त्याच्याबद्दल सुद्धा लवकर त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे. आणि एकूणच मी तुम्हाला जे सांगितलं ते पुन्हा सांगतो की सारासार विचार करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. बाकीच्या गोष्टी जेव्हा ठरतील तेव्हा आपल्यासमोर स्पष्टपणे सांगितलं जाईल. म्हणूनच एक जिथे काय ज्या गोष्टी करता येणं शक्य आहे त्या गोष्टी आपण करतो. सर, धनगर आरक्षणाचाही प्रश्न आहे. तुमची बैठक आहे आता. सर तर काही विद्यार्थी कोरोनाग्रस्त आहेत. काही जणांनी मागणी केलेली आहे ही परीक्षा पुढे ढकलावी आणि या सगळ्याचा विचार करता MPSCची परीक्षा आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. मोठा निर्णय राज्य सरकारचा. MPSC परीक्षा रद्द करावी, MPSC परीक्षा सध्या पुढे ढकलावी, स्थगित करावी. जी येऊ घातलेली परीक्षा आहे ती आणि ती पुढे ढकलावी त्याची तारीख अशी मागणी मराठा संघटनांनी केलेली होती. आणि त्या सगळ्यानंतर राज्य सरकारनं बैठक घेतली आहे आणि ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.